शिवभक्त कैलासवासी बाजीराव रामा मडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. देवनदी तीरी दशक्रिया विधी संपन्न. संगमनेर तालुक्यातील आंभोरे कोळवाडे येथील शिवभक्त, कर्तव्यनिष्ठ व सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलेले कैलासवासी बाजीराव रामा मडके यांच्या श्रद्धांजली व दशक्रिया विधी कार्यक्रम रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजता देवनदी तीरी आंभोरे येथे शोकाकुल वातावरणात पार पडला. या विधीस आंभोरे कोळवाडे परिसरासह संपूर्ण संगमनेर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, धार्मिक, सहकार व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वत्र शोकाकुल शांतता असूनही कैलासवासी बाजीराव मडके यांच्या कर्तृत्वाच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले. यावेळी श्री परमहंस स्वामी मुक्तानंदगिरी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला. प्रवचनात त्यांनी आई वडिलांची सेवा करणे हेच खरे पुण्य असून त्यातूनच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो असे सांगत सुंदर निरूपण केलं. त्यांच्या वाणीने उपस्थितांना आध्यात्मिक दिलासा मिळाला. यानंतर विविध सामाजिक, राजकीय व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी कैलासवासी बाजीराव मडके यांच्या आठवणी जागवत त्यांच्या प्रामाणिकपणा, शिवभक्ती, कष्टाळू स्वभाव व समाजातील सलोखा जपणाऱ्या भूमिकेचा गौरव केला आणि शब्दरूपी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शोकाकुल परिवारातील भा सुमनबाई बाजीराव मडके, पत्नी श्री विठोबा रामा मडके, श्री चिमा काळया मडके भाऊ, श्री पोपट, श्री साहेबराव, श्री संजय बाजीराव मडके मुलगे, श्री हिराबाई देवराम मुंढे मुलगी, भा रेणुबाई सगा मडके, भा भीमाबाई बाळाजी मडके भाऊजई, श्री देवराम भप्पू मुंढे जावई यांच्यासह समस्त मडके परिवार, आप्तेष्ट व ग्रामस्थ मोठ्या दुःखात सहभागी झाले होते. कैलासवासी बाजीराव मडके यांच्या जाण्याने आंभोरे व परिसराने एक सच्चा शिवभक्त आणि आदर्श व्यक्तिमत्व गमावलं आहे, अशा भावना सर्वत्र व्यक्त होत होत्या. बाजीराव मडके माझे सासरे बुवा असे होते की त्यांची गळ्यात तुळशीची माळ नव्हती, पण मनाभावी पूजा करायची. ही मनमाळ ही तुळशी प्रचार श्रेष्ठ होती. आमच्या मुंडे परिवाराच्या वतीने, दगडे परिवारांच्या वतीने आणि रगतवान सर्व तळपे परिवारांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी येथे थांबतो. ओम शांती. बाजीराव 10 दिवसापूर्वी बाजीराव रामा मडके यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं त्यांच्या मुलांना, नातेवाईकाला जे दुःख झालं, ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती हो. तसं बाजीरावच्या बाबतीत आता एवढं सांगितलेलं आहे. ते त्यांचे कसं होतं, काय होतं हे सर्व सांगितले. पण त्यांनी अतिशय कष्टातून परपंच करून मुलाबाळ चांगले संस्कार केले, मग देश सोडला. त्यांच्या दशक्रिया विधी निमित्त मुक्तागिरी महाराजांनी चांगल्या पद्धतीनं प्रवचन सांगितलं. मी मुक्तागिरी महाराजांचे आभार मानतो आणि स्वागत करतो. तसं त्यांच्या आत्म्याला वर परमेश्वर चांगली जागा देऊ अशी तुमच्या आमच्या वतीने परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. तसंच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सद्भावनाप्रती श्रद्धांजली शब्दांकित करण्यासाठी मी आमंत्रित करतो. सह्याद्री गोष्टी विद्याप्रसाद शिक्षण सभा संस्थेचे विद्यमान संचालक आदरणीय सावजा पडील खेमनर, त्याचबरोबर अंबोरा विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रावजी भागाजी पडील खेमनर आणि जय हिंद आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आदरणीय वरपे सर, त्याचबरोबर बंशी पडील कवटे आणि रावळीतील कृषी पंचायत समितीचे माजी सभापती विजयजी आंबेकर या सन्माननीय मान्यवरांनी या ठिकाणी यायचंय. त्याचबरोबर या मडके परिवाराच्या प्रेमापोटी चिपळूण, नारायणगाव, रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर एसटीचे परिवहन महामंडळातील आगारातील स्टाफ, मग ते पोपटराव असतील, संजय असतील, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, कैलासवासी बाजीराव रामा मडके आणि कैलासवासी तानाभाई रावजी मडके या दोघांच्या दशक्रिया विधीनिमित्त हरिभक्त परायण मुक्तगिराजी महाराज यांनी सुंदर अशी, समजेल अशी प्रवचन रूपी सेवा आपल्याला दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, स्वागत करतो. हे बाजीराव बाबा आणि तानाबाई आपल्यातून जाऊन 10 दिवस झालेले आहे. त्यांच्या जाण्यामुळं त्या दोन्ही कुटुंबाला जे दुःख झालेले आहे ते सावरण्याची ताकद परमेश्वर त्यांना देव असे मी परमेश्वरची प्रार्थना करतो.
आणि आंबोरे गावच्या वतीनं तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या वतीनं या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. अग्नी तोषावे तोषोने मज द्यावे पसायदा नाही त्या सत्कर्मी रती वाढो जात वर्षते सकळ मंगळे ईश्वर निष्ठांचे मांदियाळे अनवरत भूमंडळी चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्र मेजा लांछन मार्तंड जे तापहीन ती सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोकी बजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथ भजवे विशेष लोकीये दृष्टांदृष्ट विजय व्हावे एत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान फसाव येणे वरज्ञान देव सुख्यास येणे वरज्ञान देव सुख्यास येणे वरज्ञान देव सुख्य हरि कैलासवासी बाजीराव रामा मडके आणि तानाबाई रावजी मडके या दोन्ही विधींचा आज दशक्रिया विधी आहे. या दशक्रिया विधी निमित्तानं ज्या महाराजांचं प्रवचन सेवा झाली त्यांचं तुमच्या आमच्या वतीनं स्वागत करतो, अभिनंदन करतो. बाजीराव मामांच्या बाबतीत सांगायचं झालं खूप त्यांची शिवभक्ती होती आणि त्या शिवभक्तीच्या जोरावर हजारो बालकांना त्यांनी आजारातून दुरुस्त केलं. अशी व्यक्ती आमच्या गावामध्ये होणार नाही. खरंच त्यांच्या आयुष्याला त्यांच्या जगण्याला आम्ही त्यांना सलाम करतो आणि दोन्ही विधी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच आमचे ग्रामपंचायत कोळवाडी सरपंच उपसरपंच सदस्य सर्वांच्या वतीने दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. पितृतुल्य कैलासवासी बाजीराव रामा पाटील मडके यांचं आणि त्याच परिवारातील आमचे मार्गदर्शक आदरणीय रावजी पाटील मडके त्यांच्या सुविद्य पत्नी कैलासवासी तानाबाई मडके यांचं दुःख निधन झालं. या दोनही या परिवारातील व्यक्तींच्या दशक्रिया निमित्तानं अखेरचा निरोप देण्यासाठी अखेरची तिरंगीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या दशक्रिया निमित्तानं महंत हरिभक्त परायण मुक्तानंदगिरी महाराज यांनी आपल्या सुश्रव वाणीतून जीवनामध्ये आई आणि बाप याचं महत्व यासाठी काय करावं कुठली साधना करावी हे विस्तृत या ठिकाणी विवेचनातून सांगितलं आहे. मी स्वामी मुक्तानंदगिरी महाराजांचं आमच्या अंबोरी कोवाडे ग्रामस्थांच्या वतीनं आणि मडके परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. आणि या दोन्ही व्यक्ती या व्यक्तींबद्दल काय सांगावं काय नाही हे शब्दात सांगणं अपुरं आहे. परंतु हे मडके परिवारातील दोन्ही व्यक्ती अतिशय शांत संयमी मनमिळावू स्वभाव प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणार एक आदरणीय पितृतुल्य आणि मातृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांची गणना या ठिकाणी होते. आणि म्हणून खरोखर या परिवारातून हे दोनही व्यक्ती गेल्यानं त्या परिवाराला खूप दुःख झालं आहे. दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना द्यावं, त्यांना परमेश्वराजवळ जागा मिळव आणि म्हणून अखेरची तिरंगीसाठी आपण या ठिकाणी मडके परिवाराकडे एक आदर्श वडील आणि दुसऱ्या आमच्या अक्का झाल्याने खऱ्या अर्थाने मडके परिवारावरती खूप दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. खऱ्या अर्थाने आमचे मामा ज्यावेळेस दवाखान्यामध्ये होते त्यावेळेस आम्ही भेटायला गेलो. खऱ्या अर्थाने असं वाटलं नव्हतं की मामा एवढे लोक सोडून जातील. खऱ्या अर्थाने कधी आल्यानंतर मामाने जे प्रेम द्यावं आणि आम्हाला सर्वांनाच खूप प्रेम दिलं असे आमचे मामा गेल्याने आम्हालाही खूप मोठं दुःख झाले. आणि ज्यावेळेस आश्रमशाळेवरती एक जो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस मी काव्यलेखन केलं होतं आणि ते आमच्या मामाला एवढं आवडलं की खऱ्या अर्थाने मामांच्या डोळ्यातून आनंद वाहिले. खरंच म्हणले मामा आम्हाला त्या भाषेबा खरंच तुम्ही आमचं नाव सार्थक केलं. पण अशा मामाच्या जाण्यानं खरंच खूप मोठं दुःख झाले आणि मामांसाठी सुद्धा मी त्यांच्यासाठी एक काव्यलेखन मी त्यांच्यासाठी समर्पित करतोय. शिवभक्त कैलासवासी बाजीराव रामा मडके मामा शिवभक्त म्हणून ओळख होते साऱ्या जनमानसाला. आयुष्यभर सेवा केली बेलपुष्प वाईल शिवशंकराला. भोळा भाबडा स्वभाव हे वैभव होत त्यांच्या जीवनाला.
गोड विचाराने त्याने प्रेम केलेला न थोराना काळ्या आईची सेवा करूनी जीव लावी मनापासून सर्वांना माणुसकीचा धरावात होता त्यांच्या चांगुलपणाला जोरडत मामांच्या घरी आला तो जाताना हसत जाई त्याच्या घराला. बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आदरणीय वैकुंठवासी बाजीराव नाना हे आपल्यातून निघून गेले आणि दुसऱ्या तानाबाई अक्का हे दोन्ही दीर भाऊजाईचं नातं, पण दोन्ही एका वेळेला गेले सोडून. आणि खूप दुःखद घटना आहे. दोन्ही परिवारावरती हा मोठा दुःखाचा डोंगर आहे. या दोन्ही परिवारातील त्यांचे सर्व मुलं सर्वांना दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो. बाजीराव नाना हे तर आमच्या आश्रमशाळेचे डॉक्टर होते. मुलांना कोणताही आजार झाला की त्यांच्याकडे घेऊन जावं लागायचं आणि 100% गुण यायचा. लहान लहान मुलं जी 5 वर्षाची 6 वर्षाची मुलं आहे ही सर्व आमचे त्यांचे पेशंट असायची. आणि विशेष म्हणजे आम्ही SMBTत काम करत असताना आमचे एक मोठे अधिकारी ज्यांना खूप धायरो झालं, 1 महिनाभर ते ट्रीटमेंट घेत होते, कुठंच गुण येईना. त्यांना म्हटलं चला आमचे एक बाजीराव नाना आहेत, तुम्हाला घेऊन जातो, आला गुण तर बघू आपण. आणि अक्षरशः ते येऊन गेले. 3 दिवस सलग बोलवलं आणि 4थ्या दिवशी ते पूर्णपणे बरे झाले. त्यांनी काल मी जेव्हा त्यांना सांगितलं की ते वारले तर त्यांना खूप वाईट वाटलं की इतका चांगला माणूस आपल्यातून निघून गेलाय. असे बाजीराव नाना आपल्यातून निघून गेले. तानाबाईने रावजी बाबांचा खूप नीटनेटका सुंदर प्रपंच केला. त्यांनाही परमेश्वर चांगली जागा देव, बाजीराव नानांनाही परमेश्वर चांगली जागा देव. आमच्या आश्रमशाळेच्या वतीने, SMBT परिवाराच्या वतीने, कोळवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी दुःखित अंतकरण जमल्या सर्व उपस्थित बंधूने भगिनी, आज बोलता बोलता बरेचसे दिवस लुटले आणि ह्या मडके परिवारामधून आदरणीय आमचे मामा बाजीराव मामा, तसेच आमची बहीण तानाबाई, या परिवारातून एक गोड व्यक्तिमत्व हे दोन्ही व्यक्ती ते गेल्यामुळं त्यांच्या कुटुंबाला दुःख होणं साहजिक आहे. परंतु संपूर्ण नातेवाईकामध्ये एक अशी हळहळ व्यक्त होती की त्या गोड विभूती ह्या नातेवाईकाला सोडून, परिसराला, गावाला सोडून ज्या परलोकी गेल्या. खरं म्हणजे या आंबोरे गावामध्ये मडके परिवार अत्यंत गोड असा हा परिवार. या परिवारामुळं सबंध नातेवाईकामध्ये हळहळ पसरली. हे दोन्ही व्यक्ती इतक्या विभूती गोड होत्या, त्यांचं वर्णन कशाचं होऊ शकत नाही. असे आमचे मामा आणि आमची तानाबाई. खरं म्हणजे आमचे सर्व विविध तालुक्यामध्ये आमच्या मावशी आहेत, आमचे सर्व मावस भाऊ, आमच्या मावस बहिणी असतील, मेवणे असतील, ह्या परिवारामध्ये इतकं अत्यंत गोड परिवाराने आमच्या मामाने इतकं जोपासलं. आणि मामा परिवार गेल्यामुळे आता आमचे एकच मामा आहेत आणि एक काका शिल्लक आहेत आता डोळसण्यामध्ये. असा मोठा एक मोठे परिवार, एक कुटुंब इतकं मोठं जोपासलं आणि ह्या इतकं दुःख होतं. खरं म्हणजे आजोळामध्ये आल्यानंतर हे आंबोरे गावचे प्रत्येक व्यक्ती एक आमच्याकडे आगळ्या वेगळ्या नजरेने पाहणारं आमच्या मामा परिवारावर पण आमचं एक मोठं भूषण, आम्हाला एक आधार वाटतो. आणि म्हणून मामा आणि आमची बहीण गेल्यामुळं एक फार मोठं दुःख झालं सर्व नातेवाईकाला, गावाला आणि ते मडके परिवाराला. ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमेश्वर दो अशी मी परमेश्वराला विनंती करेन. त्यांच्या तस्करीच्या निमित्तानं बाबांनी अत्यंत उत्कृष्ट अशी साध्या सोप्या भाषेमध्ये प्रवचनरूपी सेवा केली. मी बाबांना हे धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. नंदगिरी महाराज यांचं मी या ठिकाणी आपल्या या नदीवर
देवनदीवर त्यांचं मी सगळ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. गेलेल्या ज्या विभूती आहेत, खरं तर त्यांच्या जाण्याने मला स्वतः वैयक्तिक खूप असा शॉकच बसला होता. मी ज्यावेळी त्यांची गेल्याची पहिली बातमी पाहिली आणि न काही करता अचानक त्यांच्या घरापर्यंत कसा पोहोचलो तेही मला कळलं नाही. असे आमचे वैराग्यमूर्ती शिवभक्त बाजीराव मामा यांच्या जाण्यानं हा परिसर पोरका झालेला आहे. त्याचं कारण असं आहे, मी सगळ्यांची माफी मागून सांगतो, आपला त्यांच्याकडे स्वार्थ होता म्हणून आपल्याला असं वाटत होतं त्यांनी अजून जगावं. कारण मी स्वतः खूप व्यक्ती पेशंट त्यांच्याकडे नेलेले आहेत. कोणाचं डोकं दुखत असेल, कोणाला नागिन झाली असेल, कोणाच्या बाळाच्या पोटात आला असेल, खूप असे जीर्ण आजार होते की ते त्यांच्याकडे गेल्यानंतर बरे व्हायचे आणि कधी कोणाच्या रुपयाला हात लावला नाही. मी एक व्यक्ती घेऊन गेलो होतो, त्यांनी 500 रुपये ठेवले, माझ्याकडे ते पैसे देऊ नका म्हणे, तिथं माझं देवस्थान आहे, शिवाचं मंदिर आहे, तिथं ते देऊन त्या दानपेटीमध्ये टाका. असं कार्य बाबांचं होतं. त्याच्यानंतर मडके आजी, त्या आमच्या चुलतीच दुःखता निधन झालेलं, या मडकी परिवारावर खूप मोठा आघात झालेला आहे. परंतु जाणं हे प्रारब्धाने असतंच. मृत्यू आणि जन्म या दोनच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि त्या आपल्याला कधी कधी हसत हसत स्वीकाराव्या लागतात. महाराजांनी सांगितलं दुःखाचा प्रसंग, मला ते खूप असं जड गेलेलं आहे, परंतु दुःख तुम्हाला आहे, मला आहे, परंतु आपल्याला ते स्वीकारावं लागणार आहे. अशा या आपल्या दुःखद प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी श्रद्धांजली होतील. मी, माझं कुटुंब आणि कोळवाडी ग्रामस्थ विविध सेवा संस्थांच्या वतीनं आणि राज्याचे पालकमंत्री आदरणीय विखे साहेब, तालुक्याचे आमदार आदरणीय अमरभाऊ, आमचे मित्र गोकुळभाऊ दिघे, या सर्वांच्या वतीनं आमच्या चुलती तानाबाई आणि बाजीराव बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराज बाजीराव महाराज नव्हते, ते संत होते, दयानिधी संत. मार्ग दाहून गेले आधी, येणच पंथे वाटे, चालू जाता नपडे गुंता कोठे काही. बोलायचं म्हणजे बोलायचं काय. बाजीराव महाराज संत होते, माणूस नव्हते, म्हातारे नव्हते, कोणीच नव्हते, साधू नव्हते, संत होते. एकादशीला त्यांना अंतविधी झाला आणि आज निवृत्तीनाथाच्या यात्रेच्या सानिध्यात त्यांची दशक्रियतेचा विधीचा पर्व काय. प्रत्येकाने लक्षात ठेवा, जन्माला यायचं कसं, मरायचं कसं, जायचं कसं आणि दशक्रिया करायची कधी. अरे वर्ष थोडं जगा, पण असं जगा ते बाजीराव महाराजासारखं. हे तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तम जीवन कीर्ती मागे. अमृता जन्म त्यांनी घेतला, गण्या ही तुमचाच आहे. पण बाजीराव महाराज दशमी, एकादशी आणि प्रदोष तिन्ही उपवास नुसते पाण्यावर धरीत होते आणि पायी पायी शिवाची पूजा करीत होते. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम, तयानन माझी कोदकाम. गण्याची संघानदी शेवटून याच्यात करताय. सारा सार विचार हरिपाठ, सगळा सार विचार हरिपाठाचे बाळा, याला बाजीराव महाराज म्हणतात. बाजीराव महाराज स्वर्गाला गेले, मुक्त स्थिती झाले. मुक्तानंद महाराजांचं कीर्तन आणि मुक्त स्थितीला जाऊनच मिळाले, यात संशय नाही. श्रीकृष्णाला अर्जुनानं सांगितलं, अर्जुनाला श्रीकृष्णानं सांगितलं, देवा तू म्हणे हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाचे. मोक्ष प्राप्तीला गेले, त्याला बाजीराव महाराज म्हणतात. महाराज बोलायसारखं खूपच आहे. सुभाष महाराजांना सांगितलं 2च मिनिटं बोला, पण खरं बोला. मडके आजी आणि मडके बाबा यांच्या चरणी माझ्या गण्याची भावपूर्ण श्रद्धांजली. धर्म घडावा, या हाताने पुण्यकर्म घडावं आणि विश्वास ठेवा महाराज, हे जीवन आहे ना, ज्या दिवशी निघून जाईल ना त्या दिवशी परत हे योग येत नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहेत ना तोपर्यंत विचार करावा. कारण विचार करायला इतर योनी आहेत, इतर योन्यांना ते लाभ नाही, त्यांना ते पुण्य कळत नाही, पापही कळत नाही, पण मनुष्य देहाला कळतं मी कोण आहे.
मी आलोय कुठून, मला जायचंय कुठं. आणि आपण जर मोहामध्येच रमलो, आपण त्या अज्ञानामध्येच जर रमलो, तर विश्वास ठेवा महाराज, ते अज्ञान पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला घालतं, पुन्हा पुन्हा मरण घालतं. आणि ज्या वेळेस आपण मृत्यू होऊ, पुढचा जन्म जो आम्हाला भेटेल ना, तो मनुष्याचाच भेटेल याची गॅरंटी देता येत नाही. तो कुठलाही भेटू शकतो, कुठल्याही योनीमध्ये आपण जाऊ शकतो, कुठल्याही योनीत जा, पण परमार्थ करा. आमचे माणिकगिरी बाबा होते महाराज, आपल्या परिसरामध्ये एक माणिकगिरी बाबा नावाचे संत होऊन गेले. त्यांच्या त्या दिंडीमध्ये ना आम्ही पाहिलं, एक जावळी होता, मेंढा. तो जावळी, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ राहायची, त्याला हार राहायचा. तो एकादशी करायचा. एकादशी कोण? जावळी, तो मेंढा. एकादशी दिवशी तो घास खात नव्हता. मग काय खायचा? शेंगा खायचा, केळ खायचा, फळं खायचा. पण एकादशी दिवशी तो अन्न प्राशन करत नव्हता. काय काय त्याची पवित्र बुद्धी असेल? याचं कारण आहे महाराज, एकादशीच्या दिवशी या जगतातील जेवढे म्हणून पाप आहेत ना, ती सगळीच्या सगळी पाप अन्नाजवळ येऊन थांबतात. म्हणून एकादशीचं व्रत करावं, सोमवारचं व्रत करावं. आणि आमचे बाबा आहे ना, बाजीराव बाबा, हे अत्यंत परमार्थिक होते. भगवान शिवाची सेवा करणारे होते. आणि भगवान शिवाची सेवा, भोळा देव भोळा आहे. आणि आमचा भोलेनाथ एवढा भोळा आहे ना महाराज, बरं का, फक्त मनापासून त्रिदलम त्रिगुणाकार त्रिनेत्रम चत्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्व शिवार्पण. भगवाला श्रद्धायुक्त अंतकरणाने एक बेलाचं पान अर्पण जरी केलं ना महाराज, तरी तो प्रसन्न होतो. पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयेष्यति तदं भक्ती प्रदर्शनामी प्रयतात्मनः. ज्या भगवंताची सेवा केली ना, इतका भोळा आहे तो, इतका भोळा. सर तुम्हाला सांगतो, एक चोर उगा पोट भरण्यासाठी, आपल्या कुटुंबाची सेवा करण्यासाठी चोऱ्या करायचा. आणि एक दिवस जंगलामध्ये गेला तो, आणि जंगलामध्ये चोरी करायची म्हणून गेला. पण चोरीला काही भेटलंच नाही. एक महादेवाचं मंदिर भेटलं, आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेला. सगळीकडे पाहिलं, पण काही चोरालाच काही सापडलं. पण भगवान शंकराच्या अशा वर त्या पिंडीवर आहे ना, एक घंटी बांधलेली होती. ती घंटी चोरू म्हटला. घंटी कोणतरी आपलं एखाद दिवस निघल बुवा, म्हणून तो चोरी करण्यासाठी त्या मंदिरामध्ये गेला. ती घंटी काढण्यासाठी तो प्रयत्न करायला लागला, पण पाय पुराणा. त्यानं काय केलं? महादेवाच्या पिंडीवर चढला, लिंगावर चढला, आणि लिंगावर चढून ते घंटी काढायला लागला. भगवंताला वाटलं, वा वा वा, काय भक्त आहे माझा, काय गोड भक्त आहे माझा, घंटी वाजवण्यासाठी माझ्यावर चढून घंटी वाजवू राहिलाय. काय तो आनंद. भगवान शंकर, आता चोराचा विषय सोडून दिला, त्याचा भावही सोडून दिला, आणि भगवान शंकर प्रगट झाले. म्हणले काय पाहिजे ते बोल. म्हणले तुम्ही कोण आहे? म्हणे मी भगवान शंकर आहे. म्हणजे काय काय नाही, म्हणे घंटा चोरायचा होता मला. म्हणे तुम्ही इथं आल्यामुळे चोरायचं होणार नाही. अरे म्हणे वेड्या, ज्याच्यासाठी तू चोऱ्या करून राहिला ना, तो प्रपंच मिथ्या आहे, पण मी सत्य आहे. तुला काय पाहिजे ते बोल. म्हणले काय नाही देवा, माझं व्यवस्थित करा, फक्त मला धन पाहिजे, मला चोरी करायची वेळ नाही आली पाहिजे. भगवान शंकराने त्याच्यावर प्रसन्न झाले, आणि प्रसन्न होऊन त्याला साक्षात कुबेर बनवला महाराज. हे कुबेर देव जे आहेत ना, हे पूर्वजन्मातला तो चोर आहे महाराज. मग तुम्ही विचार करा, देवाला काहीच अपेक्षित नाही आहे. देवाला फक्त शुद्ध भाव लागतो, आणि तो शुद्ध भाव घेऊन ना आमचे बाजीराव बाबा, बरं का, हा पुण्य पुरुष, हा भोलेनाथाचा, साम सदाशिवाचा माझा प्रेमी भक्त या इहलोकातून गेला. हे दुःखच आहे. साधूचं मरण दुःख आहे, देशभक्ताचं मरण दुःख आहे, आणि दानवीराचं मरण दुःख आहे. जन्मा 3 मुलांना जन्म द्यावा आई वडिलांनी. जननी जन्म दे फक्त दाता या शूर, नाही तो जननी वाद सही. जन्माला घालावं ना, तर देशभक्ताला घालावं. जन्माला घालावं तर एखाद्या साधूला जन्माला घालावं, आणि जन्माला घालावं तर एखाद्या दानवीराला जन्म घालावा. तुम्ही विचार करा ना महाराज, आज आपण सुरक्षित आहे, आज आपण या ठिकाणी व्यवस्थित बसलेलो आहे. कशामुळे? त्या सीमेवर त्या देशभक्तीच्या प्रेमास्ताव ही आमची मुलं हातरून, हातामध्ये बंदूक घेऊन भारत मातेच्या रक्षणासाठी तिथे उभा आहे, 24 तास उभा आहे. तुम्ही विचार करा महाराज, आज आपल्याला एवढी थंडी वाजू राहिली, सकाळी एवढी 2-3 दिवसात एवढी थंडी पडली, एवढी थंडी भयानक आहे. तुम्ही विचार करा, तिथे किती थंडी असेल, बर्फात किती थंडी असेल, पण त्या थंडीची तमा नाही, डोळ्याला झोप नाही, तरी सुद्धा फक्त देशावर कुणाचं एक क्षणभर सुद्धा वाईट नजर जाऊ नये म्हणून स्वतःचा प्राण गमावण्याची इच्छा ताणत त्यांची आहे. अशा मुलांना जन्म देणारी माता धन्य आहे. हरिभक्ताला जन्म देणारी माता धन्य आहे.
मी म्हणतो ना, आमच्या बाजीराव बाबांना जन्म देणारे आई वडील धन्य आहेत. आमच्या रामाबाबांनी जन्म दिला असेल, आईनं संस्कार दिले असतील. तुम्हाला सांगू ना महाराज, साधूच्या संगतीमध्ये जायला आणि भगवंताच्या जवळ जायला पूर्वजन्माचं पुण्य पण लागतं आणि आई वडिलाची कुस पवित्र लागते.